चला मोहपाडा संघ आपली बॅटिंग पेअर मैदानामध्ये पाठवायची. सलामी जोडी ओपनिंग पेअर लगेच मैदानामध्ये आपण पाठवायची. सामन्याला देखील सुरुवात होईल. दोन्ही पंच देखील आता मात्र इथून ताबा घेतील मैदानामध्ये. मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत एक डान्सिंग अंपायर. आता मात्र कॉम्पिटिशन हे पाहायला गेलं तर गोट्या अंपायर आणि विष्णू शिंदे सर यांच्यामध्ये त्यांची देखील या विभागामध्ये नक्कीच ख्याती आहे डान्सिंग अंपायर म्हणून. सलामीची जोडी लगेच पाठवायची. मोहपाडा संघ प्लीज जास्त वेळ घेऊ नका. एक कदाचित अतिरिक्त सामना आजच्या दिवसात खेळला जाऊ शकतो जर आपल्याकडे वेळ शिल्लक राहिला तर. चार षटकांची लढत असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 5-4-3 असा फॉर्मॅटने नक्कीच पहिल्या दिवसामध्ये देखील सामने आपण पाहिले आणि दुसऱ्या दिवसामध्ये देखील त्याच पद्धतीने आपण सामने पाहणार आहोत. दोन्ही संघ आता मात्र इनॅक्शन असतील. जय भवानी शिरगाव विपक्ष फ्रेंडशिप मोहपाडा. दोन्ही बॅटर ओपनिंग पेअर आपण पाहतो मैदानामध्ये. प्रसाद आणि रोहन आता मात्र नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हेमंत असेल. चला पंच मॅचला सुरुवात करा. मॅचला देखील सुरुवात होत. स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत रोहनला आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल प्रसाद. दोन्ही पाहायला गेलं तर अष्टपैलू खेळाडू आपण पाहतो. फ्रेंडशिप मोहपाडा संघाच्या सातत्याने आपण पाहतो सलामीसाठी येतात. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून या आधीच्या हंगामामध्ये मी देखील पाहिले आणि रोहन देखील एक चांगला खेळाडू. त्याच्या समवेत प्रसाद आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट मॅन्डेटरी पॉवर. पहिलं षटक हेमंत. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून भेदत काढलाय. जाईल 4 धावांसाठी आलाय हा चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय दिशा दिली. बॅकफुटला जाऊन खऱ्या अर्थाने पंच केलं. इनफिल्डला भेदलं आणि चौकार प्रस्थापित केला पहिल्या चेंडूवरती. अंपायर देखील तेच सांगतात. 4 ने इथून मात्र स्वतःच आणि संघाचं आपण पाहतोय धाव फलक खुलं केलं रोहनने. पुन्हा एकदा ऑन साइडला आपण पाहतोय ऑन ड्राईव्हचा फटका चाललाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. जोपर्यंत चेंडू उचलून फेकेल पाहतोय आपण 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातात 2 धावेने. आता धावफलक पोहोचेल फ्रेंडशिप मोहपाडा संघाचं 6 या आकड्यावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हेमंत या खांद्यावरती जबाबदारी आहे. ती जबाबदारी इथून मात्र त्याने चांगली पेलवायची आहे. त्याच अनुषंगाने त्याची गोलंदाजी मैदानामध्ये चालली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला तर नंतर हा चेंडू कमबॅक करणारा राहिलाय. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय 2 बाउन्स डीप मध्ये क्षेत्ररक्षक मयूर आहेत आणि त्यांच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला गेला. एक धाव इथून मात्र कंप्लीट केली गेली. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रसाद आलाय. दोन्ही संघ एक एक सामने जिंकून आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये ही लढत आपण पाहतोय. अतिशय वेगवान चेंडू पंचांकडे अपील आहे. पंचांकडे जोरदार अपील. पंच आता मात्र लेग पंचांशी इथून मात्र डिस्कस करतील आणि नक्कीच आपल्यापर्यंत निर्णय सोपवतील. पाहायला गेलं तर सर्व क्षेत्ररक्षकांनी जोरदार अपील केली होती. आता मात्र पंचांवरती इथून कुठलाही दबाव नाहीये आणि लगेच आपल्या जागेवरती येऊन ते आपला निर्णय लगेच कळवतील. येस इट इज आउट. फलंदाज बाद. प्रसाद ठरतो इथून मात्र डायमंड डकचा शिकार. 7 या आकड्यावरती पहिला आदरा फ्रेंडशिप मोहपाडा संघाला. डीजे
स्वस्तात परततोय खऱ्या अर्थाने डायमंड डॉगचा शिकार होतोय प्रसाद. आता मात्र जड हॅवी पावलांनी आता मात्र तो माघारी परततोय. नाराज असेल पूर्णपणे स्वतःवरती मात्र हरकत नाहीये. अष्टपैलू खेळाडू या गोलंदाजीमध्ये तो चांगली कामगिरी करू शकतो. आता मात्र इनॅट नंबर 3 वरती किशोर आलेत. आपण पाहतोय हे देखील एक चांगले खेळाडू आहेत मोहपाडा संघाचे. 4 चेंडू फेकून झाले. पुन्हा एकदा हेमंत तयार आहे. चेंडू आपण पाहतोय सोडून दिला आणि एक आगळ्या वेगळ्या स्टाईलने आमचे पंच विष्णू शिंदे सर सांगतायत येस इट इज वाईट. अवांतर अतिरिक्त एक धाव मिळेल आणि धावफलक घेऊन जायला आपण पाहतोय 8 ऑन स्कोरबोर्ड 8 धावा. वेल लेफ्ट आपण पाहिला किशोर यांच्या माध्यमातून. 4 चेंडू फेकले 2 चेंडू इथून मात्र चांगले हाताळायचे हेमंतला. आता मात्र डिबेस्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू 1 बाउन्स वर तरफ चालला 4 धावांसाठी चौकार. एक वेगळी अदाकारी आमच्या विष्णू शिंदे सरांची आणि त्याच प्रात्यक्षिक आपण पाहिलं मैदानामध्ये चौकार वसूल केला. आपण पाहतोय बॅट्समन किशोरने धावफलकावर धावा झाल्या आहेत. 12 ऑन स्कोरबोर्ड 12 आणि आता शेवटचा चेंडू. थोडीशी महागडी गोलंदाजी हेमंतची पहिल्या षटकात पाहायला मिळते. कमबॅक त्याला करायच्या शेवटच्या चेंडूवरती. हलक्या हाताने आपण पाहतोय फक्त दिशा दिली ऑन साइडला. फक्त चेंडू वळवला आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट झाली. पहिल्या षटकाचा देखील वाजवी खेळ मैदानामध्ये होते संपन्न. पहिल्या षटकात आपण पाहतोय फ्रेंडशिप मोहपाडा या संघाची धावफलकावरती धावा असतील. आपण पाहतोय 13 ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. सेकंड स्पेलला सुरुवात होते. आता मात्र इथून 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मयूर पहिला चेंडू घेऊन येतो राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक एंडला किशोरला आपण राईट आर्म राऊंड द विकेटने माफी असावी. पहिला चेंडू ऑन साइडला आपण पाहतोय टर्न केलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक फंबल झाले. दुसरी धाव घेण्याची धोक्याची असू शकते. प्रयत्न चांगले 2 धावा इथून मात्र मिळतील. थोडस लेझी क्रिकेट आपण पाहतोय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याच प्रात्यक्षिक लगेच 2 धावा आपण मैदानामध्ये पाहिल्यात आणि धावफलक आता 14 या आकड्यावरती सॉरी 15 या आकड्यावरती माफी असावी. 13 धावा पहिल्या षटकात होता. ही दुहेरी धाव इथून मात्र इक्वेटली 15 धावा. क्या बात आहे क्या बात आहे. आमचे डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सर यांना उमेश राऊत साहेबांकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय आणि आता मात्र पैशांची लयलूट नक्कीच आमच्या डान्सिंग अंपायर अर्थातच विष्णू शिंदे यांच्यावरती होत्या. डॉट बॉल आला आपण पाहतोय. धावफलकावर धावा आपण पाहतोय 15च आहेत. सेकंड स्पेल इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चाललाय स्क्वेअर लेगला. डीप मधून क्षेत्ररक्षक 2-2 येत आहेत. मात्र 2 धावा इथून रुकू शकत नाहीये. 2 ने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय किशोर यांची आणि त्याच सोबतीने रोहन आहेत जो सलामीसाठी आलाय. चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. धावफलक आता पाहायला मिळतोय आपण 17 आकड्यावरती. चार षटकांची लढत असल्या कारणाने इथून मात्र चांगली धावसंख्या बनवायला लागेल मोहपाडा संघाला. पुन्हा एकदा टॅप पद्धतीने चेंडू खेळून काढला. बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहिली. थोडासा नक्कीच बोटाला स्पर्श येऊन चेंडू मयूरच्या पाठीमागे गेला. मिड आपण पाहतोय
ऑफचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला आणि एक धाव कंप्लीट आपण पाहतो. याच दरम्यान इथून किशोर आणि रोहन यांनी कंप्लीट केली. आता धावफलक 18 या धावसंख्येवरती. 3 चेंडू सुरेख हाताळलेत मयूरने, कारण पहिल्या षटकात धावा आल्यात, त्याला धावा रोखायच्या आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय चाललाय कव्हर्स रिजन मध्ये. प्रोटेक्शन आहे डीपला आणि एकच धाव मिळेल. थोडस वाईडिश थ्रो होता, मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय कुंदन यांना, त्यांनी थ्रो तो गॅदर केला आणि एक धाव इथून मात्र कंप्लीट होईल. चांगली फलंदाजी किशोर आणि रोहनच्या माध्यमातून होते. त्यांना देखील माहिती आहे मोठे फटके येतील, जसा बॉल येईल त्या मेरिटवर तशा पद्धतीने ते फटके खेळून काढतायत. सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं क्रिकेटच्या खेळामध्ये महत्वाचं असतं आणि तेच आपण पाहतोय प्रात्यक्षिक किशोर आणि रोहनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा जरूर होता, चेंडू बॉडीवरती आदळतोय. कदाचित बॅट असू शकते, पंचांचा निर्णय येणे बाकी आहे. यस, बॅट आहे, पंचांनी सांगितलंय. आणि धावफलक आपण पाहतोय 20 या आकड्यावरती. 20 धावा आपण पाहतो धावफलकावरती. उर्वरित ओव्हर माफी असावी, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 10च्या सरसरीने आपण पाहतोय मोहपाडा संघाने धावफलकावरती टोटल जमवली आहे. एकूण धावा एकंदरीत आहेत एका गड्याच्या मोबदल्यात 20. चला पंच, सामना चालू करा. का बॅट चेंज करायची आहे का? पाणी, यस. मैदानामध्ये ड्रिंक्स ट्रॉली जाऊ दे प्लीज. उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे तहान लागू शकते. केली. तिसरं षटक चालू आहे. दुसरा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय जागा बनवून खेळायचा प्रयत्न होता, सरळ रेषेत खेळून काढलाय आपण पाहतोय. आणि इथून मिड ऑफ ऑनला हा चेंडू अडवण्यात आला. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगली गोलंदाजी सागर इरमाळे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. नुकताच त्यांनी बेस्ट बॉलर हा देखील किताब पटकावलाय, मात्र चेंडू आता चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क. आलाय षटकार. I am a disco dancer. कदाचित आता डीजे मास्तरांनी देखील हे गाणं आमच्या विष्णू शिंदे सरांसाठी वाजवलं. आय एम अ डिस्को डान्सर नाहीये, आय एम अ डान्सिंग अंपायर. आणि त्यांच्या शैलीमध्ये षटकार. तर आपण पाहतो आदरणीय समीरजी धारवे साहेबांच्या माध्यमातून विष्णू शिंदे सर यांना 500 रुपयाचं इथून मात्र नक्कीच कॅश प्राइज आलंय. लेग बाईच्या माध्यमातून आपण पाहतोय आगळ्या वेगळ्या शैलीने लेग बाईज दाखवत असताना मैदानामध्ये विष्णू शिंदे सर. एक लेग बाईची धाव जोडली जाईल. धावफलक मूव्ज ऑन. आपण पाहतो 29, 29 धावा या षटकात धावा आल्यात. 9 धावा आल्यात 4 चेंडूवरती. हा देखील चेंडू शॉर्ट पिच होता, हुक करायचं होतं, हुकचा फटका इथे जमला नाहीये, फसला गेलाय रोहनच्या माध्यमातून. आणि डॉट चेंडू येतोय. 5 चेंडू फेकले, शेवटचा चेंडू. धावफलकार धावा 29. स्विच हिट चाललाय आपण पाहतोय. थर्ड मॅनच्या डोक्यावरून 4 धावांसाठी चौकार आला, शेवट गोड केलाय आणि मैदानामध्ये 3 षटकांचा खेळ संपन्न होत आहे. धावफलकावर एकंदरीत धावा आपण पाहतोय फ्रेंडशिप मोहपाडा संघाच्या 33. डान्स करायला आवडतं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 33 धावा इथून मात्र जमावल्यात फ्रेंडशिप मोहपाडा संघाने. चांगली धावसंख्या 3 षटकांत आपण पाहतो उभारली आहे. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक. गोलंदाजी मार्क वरती रवी पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने. चेंडू प्रॉपर टायमिंग तर झाला, उंच गेला, लांबी गाठेल का क्षेत्ररक्षक? डाऊन दी बॉल.
स्वीकारला जाईल आणि संपलाय किशोर यांचा खेळ. फलंदाज बाद. हे आयोजन भारी लय दमदार साऱ्यात आलं ग. आयोजन भारी लय दमदार साऱ्यात आलं ग. अरे समीर धारवे दादानी ठेवलंय शेती तू. श्रीजे या स्पर्धेच आपण या टायटल सॉन्ग शीर्षक गीत ऐकलं. किशोर बाद झालाय. मोठा फटका खेळायचा होता. एलिव्हेशन फारसं नव्हतं. चेंडू उंच गेला. वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने तो झेल स्वीकारला आणि माघारी परतावं लागलंय किशोरला. आणि नवीन फलंदाज युनिट नंबर 4 वरती 22 इथून मात्र प्राचारण करण्यात आला. पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित केली आहे आपल्या संघासाठी, स्वतःसाठी रवी यांनी. स्विच हिट चाललाय. आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून आलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. आला आणि आता धावफलक फ्लाय होईल. आपण पाहतोय 37 या आकड्यावरती 37 ऑन स्कोर बोर्ड. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती 22ने चौकार वसूल केला स्विचच्या माध्यमातून. क्या बात आहे आमचे लाडके पाहतोय आपण बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष महेशजी धुळ्या सरांकडून एक नक्कीच सुवर्ण संधी विष्णू शिंदे सरांसाठी आले. जर आपण पाहतोय आमच्या मंचापर्यंत जर ते डान्स करत आले तर 1101 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी असेल. बक्षिसांची खैरात आता मात्र आपण होताना पाहतोय आमचे डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सर यांच्यावरती. याच दरम्यान आपण पाहतो आदरणीय भास्करजी पेंडुलकर साहेबांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्टेप आउट झाला. डान्सिंग डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय आणि आपण पाहतोय चाललाय 6 धावांसाठी षटकार. डीजे डीजे वरती नक्कीच विष्णू शिंदे सरांना आपण सुवर्ण संधी देऊ. त्यांचा डान्स चालू आहे. चला मॅच देखील चालू आहे. सर आपण मैदानाचा ताबा घ्या प्लीज. डीजे मास्तरांना विनंती एक लावणी होऊन जाऊ दे. षटकार आलाय धावफलकावर. आपण पाहतो आता धावा झाल्या आहेत 44 धावा आहेत आणि आता मात्र रवीवरती देखील हल्ला चढवला जातो. 2 चेंडू त्यांना इथून फेकायचे आहेत आणि कशा प्रकारे हे 2 चेंडू असतील येणारा काळ आपल्याला सांगेल. रोहन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. चांगली फलंदाजी रोहनने केली आहे. पुन्हा एकदा फेकून दिला. आता मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहे आणि स्वीकारलाय झेल. संपलाय रोहनचा देखील खेळ. फलंदाज बाद. डीजे
पिच गौतमी पाटीलला लाजवेल अशी लावणी आपण पाहिली विष्णू शिंदे सर यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आणि द फलकावर स्टील आपण पाहतोय 44 ऑन स्कोर बोर्ड. रवीने कमबॅक केला, त्याच्यावरती हल्ला चढवला गेला होता, मात्र क्षमता आहे रवीमध्ये देखील. हा देखील चेंडू वेगवान होता, किपरच्या पायावरती आदळला. यष्टीन मागे आपण पाहतोय कुंदन यांना आणि बाईच्या स्वरूपात एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाईल आणि पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानामध्ये संपन्न होतोय आणि आपण पाहतोय एकंदरीत एकूण धावा जमवल्या फ्रेंडशिप मोहपाडा संघाने धाव फलकावरती 45 आणि 46 धावेंचं टार्गेट असेल ते मात्र आपण पाहतोय जय भवानी शिरगाव या संघासमोर. डीजे सर्व अर्थातच या स्पर्धेचे दमदार असं आयोजक सन्मान्य समीर शेठ डार्वे साहेब यांच्या वतीने कॅश प्राइज आले. सलगचे 3 चौकार आले किंवा सलगचे 3 षटकार जर आले तर रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राइज सन्मान्य सागर रिमालीला थोड्या नक्कीच पाहायला मिळेल. सागर रिमाल देखील या साईडला आपण पाहतो फेस करून चेहऱ्यावरती स्माईल आहे आणि उमेशजी राऊत साहेब यांच्या वतीने देखील 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. टोटल 6,000 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हाफ सेंचुरी या स्पर्धेमधील जरूर कंप्लीट झाली आहे. आज पाहिलं तर इथे मात्र गरज असेल 46 धावांची. 46 ऑन बोर्ड आपण पाहतो यावेळी 46 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये अजय भवानी शिरगाव संघाला. पहिला बॉल बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न होता परंतु पहिला बॉल यावेळी स्टॉट बॉल आलाय. ज्या प्रकारे सुरुवात केली होती त्या प्रकारे इथे मात्र सुरुवात करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. सागर इरमालीला आणि नॉन स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहतोय अंशुल ही जोडी मैदानाच्या
पाहायला मिळते. सागर इरमाली, अंशुल भोसले ही दोन्ही सलामीर जोडी ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळतो. संध्याकाळचं सत्र भरपूर असे प्रेक्षक जोडले गेलेत. सत्संग क्रीडा मंडळ माझं शिरगाव आयोजित SSD ग्रुप चषक 2025 तर पाहायला मिळतो. आजचा हा दुसरा दिवस आणि खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहिलं या स्पर्धेचे शिल्पकार दमदार असे आयोजक सन्मान्य समीर शेठ डार्वे साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. यस बॉल तयार, नेक्स्ट बॉल. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्डला बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर जज करतात. ट्राय चांगले होते, एफर्ट चांगले होते, परंतु ही जेल ड्रॉप झाली आहे. सागर इरमालीची कॅच होती. ही कॅच होती का मॅच होती ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. कारण की सागर इरमाली म्हटलं तर एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे आणि सातत्याने एक चांगली बॅटिंग ज्याच्याकडे पाहिलं जातं तो सागर इरमाली मैदानाच्या आतमध्ये. अंशुल भोसले काल बॅटिंग लाजवाब केली होती टीम नितला संघाच्या विरोधात आणि आता देखील ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल अगेन्स्ट मोपाडा संघाच्या. कारण की समोर देखील आपण पाहतोय एक नामांकित संघ सध्याच्या घडीला भन्नाट चर्चेत असलेला हा संघ इन फॉर्म पाहायला मिळतोय, टीम मोपाडा संघ. बॉलिंग ट्रॅकवरती प्रसाद. नेक्स्ट बॉल. यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न, ओव्हरटेक कव्हर्स फटका सजवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फिल्डर जज करतात, चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरा धावाचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होतात. तिसरा धावाचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि यस इथे मात्र तिसरी धाव देखील कंप्लीट होईल का? यस तिसरी धाव इथे मात्र अनकीच कंप्लीट होताना फलंदाज बाद असेल अंशुल भोसले. बॅक टू डकआउट, फलंदाज होतोय बाद. जरूर पाहायला मिळते. ज्या प्रकारे विकेट जाते तिथे डान्स चालू होतोय मोपाडा टीमचा, तर दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे चौकार आणि षटकार येतील तेव्हा आपण पाहतोय शिरगाव टीमचे पाठी चिल्लर पार्टी डान्स करताना नक्कीच पाहायला मिळेल. आपण पाहतो एका बाजूला सागर इरमाली फॅन क्लब तर दुसऱ्या बाजूला रोहन बालेराव फॅन क्लब आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. क्या बात आहे. मार्च मध्ये चुरशीची लढत जरूर पाहायला मिळेल. सागर इरमाली म्हटलं तर एक मोठा स्टारकास्ट खेळाडू आहे, सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये. यावेळेस आपण पाहतो अवे फ्रॉम द बॉडी पूर्णपणे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळेस जरूर टप्पा फार चांगला पाहायला मिळतोय. सातत्याने मॅडी सर टप्पा ज्या गोलंदाजाकडे असतो ना चांगला तो कधी अपयश ठरत नाहीये. सातत्याने म्हणत असतो बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा आहे आणि आताच त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय प्रसाद चांगली गोलंदाजी करतोय, परंतु ज्या वाघाला शांत ठेवण्याचं काम केलंय या गोलंदाज प्रसादने चांगली गोलंदाजी आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तब्बल हाफ सेंचुरी कंप्लीट केली आहे. यावेळेस लॉफ्ट केल्या, उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अरे लढता लढता पडलो तरी चालेल त्याचा मला खंत नाही, परंतु शांत बसायला मी काय शिरगाव टीमचा संत नाही. ठोकलाय षटकार, सिक्सर. पाहायला मिळतात. अगदी रडायला आलेले ते चेहरे आपल्याला जरूर पाहायला मिळतात. पण इथे मात्र पाहावं लागेल अंपायर सिग्नल. सगळं वेगळी स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. विष्णू शिंदे अगदी स्लो मोशन मध्ये सांगत असताना यावेळी जणू काही पंख पसरलेत यावेळी पक्षाचे, तसंच यावेळी मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना यस इट इज व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल तब्बल 10 या धावसंख्येवरती. दुहेरी अंकांमध्ये धावफलक हा सितारा आता मात्र चमकत असताना मैदानाच्या आतमध्ये सागर इरमाली. संधी आहे यावेळेस कॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतो. खोदून काढायचा होता गॅप मधून, नशिबाची साथ मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू मैदानाच्या आतमध्ये आणि बघता बघता चिताच्या वेगानं आणि हरिणाईच्या चप्पळ लाईनी या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल तब्बल 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन बोर्ड षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं कंप्लीट झालंय आणि 12 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन स्थिरावलाय. समीकरण आपण जर पाहिलं तर तब्बल 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले गेलेत. येणारे अजूनही 18 बॉल आणि गरज असेल 34 धाव्यांची.
येणारे 18 बॉल 34 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम नेहा 11 जय भवानी शिरगाव संघासाठी. सागर इरमालीसाठी अजूनही संधी आहे. सलगचे 3 चौकार किंवा सलगचे 3 जर षटकार आले ना तर रोख रक्कम या स्पर्धेचे दमदार असं आयोजक, मुख्य शिल्पकार, सन्मान्य डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व समीरजी दार्वे साहेब यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि सन्मान्य आपण पाहतोय समाजसेवक उमेशजी राऊत साहेब यांच्या वतीने देखील 1,000 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. क्या बात आहे. कॅश प्राइजची भरमार तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. कारण की सागर इरमाली म्हटलं तर भरभरून प्रेम त्यांना सातत्याने मिळत असतं शिरगावकरांवरचं. आणि आज देखील सन्मान्य समीर शेठ दार्वे साहेब, उमेशजी राऊत साहेब संपूर्ण आपण पाहतोय पाठीराखी या टीमशी जरूर आहेत. ते देखील यावेळेस प्रार्थना करतात की हा संघ नक्कीच जिंकू दे. एक धाव जरूर मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. रोहन बालेराव बॉलिंग ट्रॅकवरती आहे. दोन्ही टीमचे आपण पाहतोय पाठी राखे देखील खरं आता एका बाजूला सागर इरमाली फॅन क्लब बरेच चिमुकले वर्ग आपल्याला जरूर पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला टीम मोपाडाचे आपण पाहतोय 2 खरं आता चिमुकले वर्ग तिथे पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल सागर इरमाली यावेळेस बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. विषय प्रिजमने बॉल खेळला आणि फिल्डर तिथून आले डीपमधून बॉलला कलेक्ट केलं फेकलंय तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. शांत संत गती मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. कारण आता जर पाहिलं तर शिरगावकरांचं हे क्रीडांगण आपण पाहतो ऐतिहासिक क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय आणि नैसर्गिक सानिध्यात वसलेलं हे क्रीडांगण नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळेस फुलटॉस बॉल होता ऑन साइडला. फक्त दिशा दाखवण्याचं काम करायचं होतं परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षकने टिपलाय जाईल आणि संकुष्टात आलाय फलंदाज कुंदन भोसलेचा खेळ फलंदाज बाद. दोन छोटे चिमुकले आपण पाहतोय मोपाडा टीमचे पूर्णपणे भारी पडतायत. यावेळेस सागर इरमाली फॅन क्लब संपूर्ण 7 ते 7 जण आहेत परंतु ते 2 जे चिमुकलेत का डान्स करतात लाजवाब पूर्णपणे भारी पडलेत. चेहऱ्यावरती आता देखील इज्जतीचा सवाल आहे. तुम्ही देखील चांगला डान्स करा हीच अपेक्षा शिरगाव टीमच्या वतीनं. एक नक्कीच मनोरंजन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार या स्पर्धेच्या माध्यमातून. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगली मॅच रंगत असताना बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल एका बाजूला फाईट करत असताना नेहा 11 जय भवानी शिरगाव संघ तर दुसऱ्या बाजूला टीम मोपाडा. सेकंडला बॅटर उमेश पवार. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सरसावून घेऊन येण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय पूर्णपणे फुटवर्कचा इस्तेमाल करायचा होता परंतु बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना समीकरण आपण जर पाहिलं तर येणार आहे 14 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. 32 रन्स टू विन फ्रॉम 14 बॉल हे समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. नक्कीच एरंजा टीमसाठी आपण पाहतोय ललितजी भोईर साहेब यांच्या वतीने देखील भरपूर सारे शुभेच्छा आल्यात. टीम एरंजाड संघासाठी टीम एरंजाड मोपाडा संघ इन ऍक्शन मध्ये घेतोय त्या टीमसाठी भरपूर सारे शुभेच्छा आल्यात. घर बसल्या ती स्पर्धा नक्कीच एन्जॉय करतात. SSD ग्रुप चषक 2025 चे थरार युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे पाहुणे जोडले गेलेत आणि स्पर्धेचा आनंद घेतात. कारण की क्रिकेटवरचं प्रेम आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर उद्योजक समाजसेवक आपण पाहतो सन्माननीय डॅशिंग दमदार या स्पर्धेचे शिल्पकार मुख्य आयोजक समीरजी दार्वे साहेब यांच्यावरचं प्रेम आणि त्या प्रेमाखातीर आज संपूर्ण प्रेक्षक वर्ग असतील युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक असतील मान्यवर असतील तुम्हाला भरपूर पाहायला मिळतं. कारण की गत वर्षी देखील पाहिली ही स्पर्धा दमदार पाहायला मिळाली. या वर्षी देखील त्याहून चांगलं यावेळेस आयोजन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला अंपायर सिग्नल. यावेळेस पंचाचे दोन्ही हात समांतर आणि दावा मिळाले त्यानंतर पूर्णपणे सांगत असताना स्लो मोशन मध्ये अगदी व्हाईट बॉल विष्णू शिंदे सर. व्हाईट बॉल अगदी वेगळी अदा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. काल देखील नाईटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आमदार चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती. एंटरटेनमेंट भरपूर तुम्हाला पाहायला मिळालं होतं. माढी सर तिथे उपस्थित होते आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं आयोजकाच्या भूमिकेत माढी सर तिथे पाहायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पार पडली. यावेळेस नशिबाची साथ मिळत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि पाहावं लागेल यावेळेस मैदानावरती घडलंय काय किती धावा आहेत पंच. 4 धावा मिळतील. चौकार आलाय 4 रन्स.
आणि ती कमतरता जाणवते टीम जय भवानी शिरगाव यांची पाठीराखे त्या टीमसाठी. कारण की तो जो खेळाडू आपण पाहतो मोपाडा टीमचा काय नाचतोय लाजवाब. येणारे 12 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना टीम नेहा 11 जय भवानी शिरगाव संघासाठी. कोण जिंकेल ही मॅच अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण आहे. या मॅचकडे जर लक्ष केंद्रित केलं तर एक चांगली मॅच आपल्या समोर पाहायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच मात्र जाणार आहे, परंतु कुठल्या एंड कडून आपण पाहतो खरं ही मॅच झुकेल. एका बाजूला टीम मोपाडा तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीम शिरगाव. एका बाजूला बदलापूर वेस्टचा क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला बदलापूर ईस्ट याचा क्रिकेट जरूर पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं मोठमोठे संघ इन ऍक्शन मध्ये जरूर खेळलेत, मोठमोठे खेळाडू नक्कीच खेळताना पाहायला मिळत. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करा, भरपूर वेळ ही मॅच मात्र घेतली आहे, या मॅचने मात्र घेतलाय, त्यामुळे सहकार्य करा, विनंती असेल चला स्पीडअप करा. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, कारण की भरपूर ऊन देखील आहे. प्रत्येक खेळाडूला विनंती असेल भरपूर पाणी पिया. उमेश पवार आपण पाहतो स्ट्रायकिंगला बॅटर, नॉन स्ट्रायकिंगला सागर इरमाली आणि बॉलिंग ट्रॅकवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय किशोर आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3. येणारे 12 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 26 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण आहे. यावेळेस ऑन टोस फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे यावेळेस ऑन टोस आपण पाहतोय फक्त स्लाइस करायचं होतं, बॅटची फक्त दिशा दाखवण्याचं काम होतं, पॉईंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अनसक्सेसफुल ठरत असताना डॉट बॉल आला. येणारे 11 बॉल आणि अजूनही 26 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकेला सामना प्रश्नचिन्ह निर्माण. हाय व्होल्टेज सामना यावेळेस लॉफ्ट केला ऑन साइडला, फटका लाजवाब पाहायला मिळतोय, परंतु आउटफील्ड खराब आहे. एक धाव मिळेल, दुसरा धावाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, पराकाष्ठा चालू आहेत आणि यस 2 धावा जरूर कंप्लीट होतात आणि 2 धावेच्या मदतीने दाफलदम पोहोचेल तब्बल 22 या धावसंख्येवरती. येणारे 10 बॉल आणि अजूनही 24 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 24 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा फटका या मॅचला बदलू शकतो. 1 ते 2 फटके जर आले ना या मॅच मध्ये तर पूर्णपणे हे समीकरण चेंज होताना जरूर पाहायला मिळेल. ती क्षमता या दोन्ही बॅटरकडे आहे. उमेश पवारकडे ती क्षमता आहे नक्कीच कमबॅक करण्याची. पलटवार होईल का या मॅच मध्ये. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थोडीशी खराब मित्र म्हणून यावेळेस बॅटिंग पाहायला मिळते उमेश पवार यांच्या वतीनं. आपण जर पाहिलं तर डॉट यावेळेस पर्सेंटेज जास्त या बॅटरचे पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. यावेळी स्लोअर गती आपल्याला जरूर पाहायला मिळते. चेंज ऑफ व्हेरिएशन, धक्का लागत असताना डायरेक्ट हिट केलाय. रन आउटच्या स्वरूपात अजून एक धक्का लागत असताना टीम जय भवानी शिरगाव संघाला फलंदाज उमेश पवार बॅक टू डकआउट बाद. मयूर जाधव मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, न्यू बॅटर. समीकरण आपण जो पाहिलं येणारे 8 बॉल आणि 24 धावांची शेवटचा बॉल या षटकातील महत्वपूर्ण बॉल आहे. या मॅच मध्ये पलटवार करेल का टीम जय भवानी शिरगाव मध्ये. पलटवार करेल का टीम जय भवानी शिरगाव संघ. स्ट्राईक एंडला बॅटर सागर इरमाली. 7 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता मैदानावरती आहे. स्लोवर गती यावेळेस फुल केल्या ऑन साइडला. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला. फिल्डर आले, थोडेसे फंबल झालेत, परंतु एकच धाव. सागर इरमालीला आता मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं फार महत्वाचं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळालं. येणारे 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये टीम नेहा 11 जय भवानी शिरगाव संघासाठी. कोण जिंकेल या मॅच ते देखील समीकरण आपल्याला थोडाच वेळात पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत आपण देव्या डीजे मास्टर संधी हो ड्युटीज तीन षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाल्या. 23 धावा बनल्यात 18 बॉल मध्ये, परंतु आता मात्र येणारे 6 बॉल आणि 23 धावा अजूनही बनवायच्या टीम शिरगाव संघासाठी. फार महत्वाचा टप्पा आपल्या समोर पाहायला मिळतोय, परंतु कोण बनेल या मॅचचा सिकंदर ते देखील येणारी वेळच सांगून जाईल. परंतु शिरगाव संघाला जर जिंकायचं असेल तर 4 अक्षरांची मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. बघा आदर्श 11 वांगणी संघ आपण बाउंड्री मागे उभे राहा, प्लीज सहकार्य करा, कारण की महत्वाची मॅच आहे, थोडंसं सहकार्य करा. थँक्यू सो मच.
बॉलिंग ट्रॅकवरती प्रथमेशला आपण पाहतोय. प्रथमेश वरती जिम्मेदारी सोपवली. स्ट्राईक एंडला बॅटर सागर इरमाली. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल ओव्हर द कव्हर्स फटका सजवला. फिल्डर आहेत आणि वा क्या बात आहे. पहिल्याच बॉल वरती केलं भव्य स्वागत विकेटने. मोठा मासा गाला लागत असताना धक्का क्रमांक 4 सागर इरमाली OUT फलंदाज बाद. कलिंगड घ्या कलिंगड कलिंगरवाले कलिंगड देना कलिंगड वाले पोरी कलिंगड देना तू हृदयात मारलीस दार गो. बॉबी आणि त्याच दरम्यान तालावरती नाचलेले असले चिल्लर पार्टी आपण पाहतो. एका बाजूला सागर इरमाली फॅन क्लब तर दुसऱ्या बाजूला रोहन भालेराव हे फॅन क्लब तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला मोपाडा तर दुसऱ्या बाजूला शिरगाव संघ. सेकंडला बॅटर आपण पाहतो मोहन पाटील. स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल, मेहनत करावी लागेल. 5 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल होता. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सुचवण्याचा प्रयत्न. एक धाव जरूर मिळेल आणि एका धाब्यावरती संयम मानावा लागतोय. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय समीकरण चेंज होतोय. आता येणारे 4 बॉल आणि गरज असेल 22 धाव्यांची. मेहनत करावी लागेल, पराकाष्ठा कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल आणि 22 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पूर्णपणे जर विचार केला ना तर कोशिश करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये टीम जय भवानी शिरगाव संघासाठी. 4 बॉल आणि 22 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चला बघा, टीम रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्या. अंपायर फक्त कॉल असेल. अंपायरला जर डाऊटफुल वाटलं तरच अंपायर कॉल घेऊ शकतात. आणि बिमरसाठी खरं तर रिव्ह्यू नसेलच, कारण की एकच कॅमेरा आहे, ते देखील समोरच्या बाजूने. त्यामुळे कुठल्याही अनुषंगाने आपण ते कॅरी करू शकत नाही डिसिजन. 4 बॉल 22 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चला बघा, मॅचला सुरुवात करा, वेळ घेऊ नका. बघा, विनंती असेल टीम शिरगाव संघ. बॉल तयार. नेक्स्ट बॉल. यावेळी आपण पाहतोय बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. लॉंग ऑफला फिल्डर आले डीप मधून. बॉलला कलेक्ट केलाय, फेकलाय. तोपर्यंत इथे 2 धावा सुरू कंप्लीट होत आहेत. आता मात्र येणारे 3 बॉल आणि गरज असेल 20 धाव्यांची. 3 षटकार जरी आले तरी सामना मी तर म्हणेन टीम मोपाडा संघ जिंकेल. परंतु जर इथे चमत्कार घडला मॅच मध्ये तरच या मॅचला वाचू शकतो जय भवानी शिरगाव संघासाठी. चमत्कार घडणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याच दरम्यान आपण पाहतो संध्याकाळच्या सत्रामध्ये आज खऱ्या अर्थानं मंदार यादव यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. भरपूर या स्पर्धेची जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती देखील आहे. आणि आज खऱ्या अर्थानं त्यांच्या पत्नी त्यांचा देखील वाढदिवस आहे, त्यामुळे ते आज भरपूर बिझी होते. आणि आज ते मात्र नक्कीच त्यांचं आगमन झालं संध्याकाळच्या सत्रामध्ये. मंदार यादव आपलं देखील स्वागत आहे. चेहऱ्यावरती स्माईल आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. मयूर जाधव सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बॉल मी म्हणेन ही मॅच मात्र आता चुकत असताना थोडीशी नाराजगी आपल्याला जरूर पाहायला मिळते. शांततेचा माहोल आहे. पिन ड्रॉप सायलेन्स आहे. आणि समीर दादा देखील सांगतात सागर इरमालीच्या चेहऱ्यावरती नाराजगी आहे. आणि सातत्याने मित्रप्रेम शिरगाव म्हटलं तर सातत्याने एकी आहे. संपूर्ण दोन्ही गावाची आणि एकत्र येण्याचं काम सातत्याने करत असतात. थोडासा यावेळेस नाराजगी पाठीराखे देखील भरपूर संख्येने आज उपस्थित होते शिरगाव टीमचे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. चलिए, सामना जिंकला टीम मोपाडा संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक